नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन राज्य सरकार म्हणजे नेमकं काय? तर दोन राज्य सरकार म्हणजे की दुतोंडी सरकार. दुतोंडी सरकारचा अर्थ असा होतो की आपल्याला सांगायचं एक, जनतेला सांगायचं एक आणि करायचं एक. महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगितलं होतं की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणारच. इलेक्शनच्या दिवसांमध्ये, त्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच असं प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगण्यात आलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणारच. आणि त्याच्याच काही दिवसांनंतर, काही दिवस गेल्यानंतर, काही महिने, काही कालावधी गेल्यानंतर असं सांगण्यात आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे शक्य नाही आहे, कारण की आर्थिक आमच्यावर लोड आहे, ताणतणाव आहे, त्याच्यामुळं आताही होणं शक्य नाही आहे. म्हणजे दुतोंडी सरकार आहे. सांगायचं एक, करायचं एक. लाडक्या बहिणीला 46,000 कोटी रुपये आपण दिले, कुठलीही त्याची गरज नसताना, आवश्यकता नसताना, फक्त कशाच्या संदर्भावर की सगळ्या महिला, म्हणजे यांचं सगळ्यांचं जे मत आहे ते मिळावं, याच्यासाठी ही योजना लाभवली गेली. त्याच्यानंतर सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं एकच होतं की ही लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नको आहे, आम्हाला फक्त कर्जमाफी करा. कर्जमाफी केली तर आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकू, पण हे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आमच्या काय कामाचे? इथं आम्हाला लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये देतात आणि तिथं बियाण्याचे भाव, खतांचे भाव, प्रत्येक गोष्टीच्या मालाचे भाव, शेतीमालाचे भाव, परत पीक विमा मिळत नाही, कर्जमाफी मिळत नाही, या सगळ्या गोष्टींचा याच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. आणि एवढे सगळे खर्च असूनसुद्धा की ते 1,500 रुपयांमध्ये आमचं घर भागत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही योजना नको आहे, आमच्या फक्त शेतीमालाला भाव द्या आणि आमची कर्जमाफी करा, हे एवढंच म्हणणं सगळ्या शेतकरी बांधवांचं असून होतं. पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मुद्दा मांडला नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर प्रश्न निर्माण केला नाही की नेमकं खरंच असं यांच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे तर खरंच यावर कर्जमाफी झालीच पाहिजे. या प्रत्येक गोष्टींचं उत्तर त्यांच्याजवळ असायला पाहिजे होतं देण्यासाठी. पण राज्य सरकारने सांगितलं स्पष्टपणे, स्पष्ट भूमिका घेतली की या वर्षी नाही आणि पुढच्या वर्षी नाही, 2 वर्ष कर्जमाफी होणार नाही. ज्या वेळेस इलेक्शन येणार त्या वेळेस काही ना काही नवीन योजना येईल आणि शेतकरी बांधवांना या गोष्टींचा विसर पडत जाईल. असं मला एका शेतकरी बांधवांचा कॉल येऊन गेला. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की या सगळ्या गोष्टी आहे, हे दुतोंडी सरकार आहे आणि याच्यामध्ये शेतकरी जो आहे तो पिळला जातो आहे, त्याची पिळवणूक होऊ लागली आहे. त्याच्या ज्या व्यथा आहेत, त्याचे जे प्रश्न आहेत, त्याच्या ज्या भावना आहेत, याच्याशी खेळल्या जात आहे. कुठंतरी लक्ष दिलं जात नाही शेतकरी बांधवांकडे. फक्त मतदानाच्या वेळेस या सगळ्या गोष्टी अंमलात येतात, या सगळ्या गोष्टी घडतात, पण कुठेच त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही शेतकरी बांधवांवर. बाकीच्या योजना आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की कर्जमाफीची. कारण की कर्जमाफी जर झाली असती तर कर्जमाफीमुळे भरपूर शेतकरी बांधवांचे जे जीवनमान आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तर चालल्या असतात. पण असं काही कुठल्या प्रकारचा जो मुद्दा आहे तो कुठे मांडला नाही आहे, अधिवेशनात नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं सगळ्या शेतकरी बांधवांनी जास्त ताण घ्यायचा नाही आहे, रिलॅक्स राहायचं आहे. कारण की सांगितलं कोणी होतं आपल्याला? मुख्यमंत्र्यांनी, की कर्जमाफी होणारच. त्याच्यानंतरचे तुम्ही काय निर्णय घेतले हे तुमचा प्रश्न. होणार आहे हे सांगितल्यामुळं भरपूरशे शेतकरी बांधवांनी जे कर्ज भरायचे पैसे होते किंवा कोणाकोणाला तर नव्हतेच जवळ, पण ज्यांच्याकडे होते त्यांनी मग वेगवेगळ्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या घेतल्या आणि मग आता त्यांच्याजवळ पैसे राहिले नाही. मग अशा वेळेस त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं? कुठून आणायचे पैसे, कुठून भरायचे? चला ठीक आहे, ते कर्ज भरायला सुद्धा तयार आहेत, सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. मग शेतीमालाला भाव द्या. शेतीमालाला भाव नाही, कर्ज भरा. मग हे कसं चालणार, कसं करणार शेतकरी बांधव? सगळ्या गोष्टींना
प्रत्युत्तर देण्यासाठी शेतकरी बांधव तयार आहेत. पण शेतकरी बांधव एकजूट न होण्याचं कारण एकच आहे, की की घरदार सगळं शेती हे सगळं सोडून तो येऊ शकत नाही. कारण की त्याला माहिती आहे, एक दिवस जर मी सुट्टी मारली, एक दिवस जर मी शेतीत काम नाही केलं, तर मला उद्या खायला नाही मिळणार. आपण सगळेजण म्हणतो की शेतकरी एकजूट होत नाही, शेतकऱ्याला गरज नाही. त्याला गरज आहे, तो एकजूट व्हायला तयार आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण कुठेतरी शेतकऱ्याला असा प्रश्न पडतो की आपण जर का एखादं आंदोलन केलं, आपल्यावर काही गुन्हे दाखल झाले, कुठं काही झाले, या सगळ्या भीती, सगळे संभ्रम, ह्या सगळ्या गोष्टी त्याला परेशान करतात, सतत असतात. त्याच्यानंतर त्याचं कुटुंब त्याच्या मागे असतं, मुलं बाळं असतात, त्यांचे लग्न, या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. आणि जर का त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचं जीवनमान बिघडून जातं. त्याच्यामुळं तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. इकडं कर्जमाफीचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रभर चाललेला, याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आज ना उद्या होईल. प्रत्येकाला आशा असते, प्रत्येकाला अपेक्षा असते. आज नाही तर उद्या होईल, आज नाही तर उद्या होईल. पण खरंच होईल का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरं तर ह्या विषयावर जेवढं बोललो तेवढं कमीच वाटतं. पण वारंवार बोलावं लागतं, कारण की असं वाटतं की एकतरी बातमी ते बघतील आपली आणि त्याच्यावर चर्चा होईल. काही ना काही चर्चा होईल. लाखो बातम्या रोज होत आहेत कर्जमाफीवर, लाखो आंदोलनं होत आहेत. भरपूरसे लोक याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत. भरपूरसे शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करीत आहेत. या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा राज्य सरकारवर याचा काहीच इफेक्ट दिसत नाही आहे. राज्य सरकार का निर्णय घेत नाही कर्जमाफीचा? कदाचित जर तुम्ही बोललेच नसते तर शेतकरी बांधव हा शांत बसला असता आणि त्यांनी शांत राहून त्याचं कर्ज कैसं न कसं तरी करून भरलं असतं. पण आता तुम्ही बोलून पण दिलं आणि बोलून दिल्यानंतर त्यांनी भरपूरशे त्याच्या ज्या गोष्टी होत्या, त्याच्या शेतात कामं येणाऱ्या, शेतीच्या ज्या काही गोष्टी असतील लागणाऱ्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या. काही जणांजवळ तर काहीच नव्हतं, त्यांनी काहीच नाही. परत कर्ज घेतलं, परत त्या गोष्टी विकत घेतल्या ज्या लागणार आहे शेतीसाठी. आणि मग तुम्ही बोलले की करणारच, होणारच, तर त्या भरोश्यावर त्यांनी केलं, त्या आशेपोटी त्यांनी केलं. मग आता कुठून भरायचं त्यांचं? तर आता तर त्यांना कर्जमाफी करून वरती जास्त पैसे द्यायला पाहिजे होते. कारण की आता ते कर्जमाफीचे पैसे आणि त्याच्यानंतर त्यांना ज्या वस्तू घ्यायच्या असतात त्याचे पैसे, या सगळ्या गोष्टी फक्त बोलून किंवा विचार करून होणार नाही आहे. त्याच्यावर राज्य सरकार तुम्ही ॲक्शन घ्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. एवढंच मी 2 शब्द बोलून थांबतो. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.